येत्या 2 मे रोजी कर्जत नगरपंचायतीत नवीन नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी सभापती राम शिंदेंवर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, एका संविधानिक पदाचा वापर हा राजकीय ताबा व इतर पक्षातील लोकांना वळवण्यासाठी केला जातोय. आता कर्जत जामखेडची ताकद राजकीय दृष्टिकोनातून ही वाढलेली आहे. आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सामान्य लोकांच्या वतीने मी अधिवेशनात नाही तर अधिवेशनाच्या बाहेर नेहमी तिथे प्रश्न मांडत आहे. आता आज एवढ्या आक्रमक पद्धतीने कर्जत जामखेडच्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकशाहीच्या माध्यमातून ताकद दिल्यानंतर आमदार म्हणून तिथे मी लढत असेल तर माझा आवाज दाबण्यासाठी राम शिंदे सरांना तिथं आमदार परिषदेमध्ये केलं. त्यानंतर त्यांना सभापती केलं. सभापती झाल्यानंतर एक काही प्रोटोकॉल असतो. त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत तुम्हाला कुठेही राजकीय भूमिका घेता येत नाही. तरी सुद्धा आपण जर बघितलं तर राम शिंदे सरांनी अनेक वेळा राजकीय भूमिका घेतलेली आहे. त्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे. त्याच्याचबरोबर आमचे जे सर्व नगरसेवक आहेत ते दमदाटी करून त्यांचे काही कोणाची बिलं अडलीत, कोणाला कुठली तरी केस आहेत, वेगळे विषय आहेत, यांना दमदाटी करून त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावलं. ज्या कार्यालयामध्ये राजकारण केलं जात नाही तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग अशा पद्धतीने तिथं जे काही अडचण येत होती त्यासाठी अख्खा महाराष्ट्राचा कायदा हा नगरपालिकेचा तिथं बदलला. कुठेतरी म्हणावं लागेल की राजकीय दृष्टिकोनातून भाजप हे मला असेल नाहीतर कर्जत जामखेडच्या लोकांना आणि राजकीय भूमिका जे कर्जत जामखेडचे लोक घेतात त्याला कुठेतरी ते घाबरले आणि त्या अनुषंगाने त्यांना तिथं पूर्ण कायदाच हा बदलावा लागला. ठीक आहे, तुम्ही काही नेते आपल्या जवळ करू शकता, काही पदाधिकाऱ्यांना जवळ करू शकता, पण शेवटी लोकांची भूमिका ही लोकांची भूमिका असते. ज्या पद्धतीने कर्जत नगरपालिकेमध्ये तुम्ही राजकारण करत आहात ते तिथे असताना सामान्य नागरिकांना मात्र आवडलेलं नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.